वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। मराठवाड्यामध्ये अवकाळीचा बळी गेलाय। मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपीट सुरू आहे। अवकाळीच्या पावसानं वीज कोसळून दोघांचा मृत्यू आहे। अवकाळीच्या पावसामुळे शेतपिकांचं अतोनात नुकसान आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, 2 जणांचा अवकाळी बळी। मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान तर झालंच, मात्र या ठिकाणी जीवितहानी देखील झालेली आहे। कारण पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे जी पिकं आहेत ते अक्षरशः आडवी झालीत। फळबागांचं देखील या ठिकाणी प्रचंड नुकसान झालंय। फळपिकं देखील वाया गेलेली आहेत। मात्र दुसरीकडे वीज पडून किंवा त्यासोबतच या जोरदार पावसामुळे 2 जणांचा जीव गेलाय। आणखी एक महत्त्वाचं म्हणजे हा फक्त मराठवाड्यातच नाही तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये देखील हा पाऊस पडलेला आहे। त्या ठिकाणी देखील प्रचंड नुकसान झालेलं आहे। कारण हवामान खात्यानं एक इशारा दिलेला होता की हा पाऊस पडणार आहे आणि या पावसामध्ये एक नुकसान होणार आहे। मात्र या ठिकाणी फक्त पिकांचंच नुकसान नाही, आर्थिक नुकसान नाही, तर जीवितहानी देखील मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे। आणि त्यासोबतच हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुन्हा एकदा या पावसाचा तडाखा बसू शकतो आणि यामुळे पुन्हा प्रचंड नुकसान होणार आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, बीड, धाराशिव, परभणी, नांदेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा पुन्हा पावसाचं आगमन जे आहे ते होईल। मात्र हे पाऊस कुठेतरी फायदा कमी आणि नुकसान जास्त असाच करणारा हा पाऊस असणार आहे। त्यामुळे त्या पावसापासून बचाव करण्यासाठी तातडीनं शेतकऱ्यांनी जी आहे ती पावलं उचलावीत, अन्यथा त्या ठिकाणी पुन्हा एकदा पिकांचं नुकसान होऊ शकतं आणि जीवितहानी देखील होऊ शकते। अगदी सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।